शाळेत गेलेली होती। शाळेत तिथं 2 महिन्यापूर्वी छळछळाटी चालली होती। तर त्या नातीला माझ्या ती भ्याभ्याने काय सांगू राहिली नाही आणि मग तिने बापाला तिथं गेली, शाळेतनं सुटून घरी गेली। मग घरी गेल्यानंतर ती मुलं 9 जण मुलं तिथं गेली। 9 जण गेल्यानंतर मग ते मुलीला म्हणली तुझं काय ग, तू इतीस का नाही, तू हो म्हणतीस का नाही, नाही तर तुझा इथं वार करून तुला मारणार आहे, अशाने मारणार, ती जीन टाकून तुझा चेहरा जाळून टाकेल। गोयत्याने वगैरे दगडाने हाणमार केली, हाताने हातमार केले, हात्यार बंद होती, गाड्या फोडल्या आमच्या 4 आणि मग 4 गाड्या फोडल्या। त्यानंतर सगळे पळून येत असताना परत दुसरा हल्ला त्यांनी केला ते दुकानापाशी। परत गाड्यांवर हाणमार, गाड्या फोडल्या। परत लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये 1 दिवस ॲडमिट ICU मध्ये होता बेशुद्ध अवस्थेत, कोयता मारल्यानंतर डोक्यात। मग दुसऱ्या दिवशी बेशुद्ध अवस्थेतनं बाहेर निघाल्यानंतर मग पोलिसांनी बायकोचा जबाब घेतलेलं होतं। बायकोच्या रायटिंगवर पोलिसांनी केस दाखल केली। ह्याचं पुरवणी जबाब किरण पवारचं घेतलंच नाही तर पोलिसांनी। हां, तर आम्हाला खोटं आश्वासन देऊन पोलिस म्हणायचे आज या उद्या या मिटून घेऊ, ह्या पद्धतीने 4 दिवस आम्हाला फिरवलं त्यांनी। हां, तर आता आम्ही SP ऑफिसला आलतो साताराला। तर आम्हाला भेटलो साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी फोन लावला, आम्हाला आश्वासन असं दिलं की आज तुम्ही तुमचं काय असेल ते रायटिंग कलम द्या, तुमची काय असेल ती केस द्या महाडिक साहेबांना आणि तुम्ही माघारी या। आम्हाला असं आश्वासन दिलं, तुमचं जर नाही दखल घेतली तर माघारी या, असं आश्वासन देऊन आम्हाला न्याय दिला जाईल असं म्हणून आम्हाला दिला तरी परत दिलेला आहे। जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, मला तात्काळ न्याय भेटावा, मला मिळावा। कलेक्टर साहेबांकडे हात जोडून नम्रची विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा, आमच्यावर लय हल्ला होतो। नमेंद्र भोसले, सातारा जिल्हा दलित महासंघाचा सातारा जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने आज इथे सातारा जिल्हा अधिकाऱ्याला आज इथे निवेदन दिले। पारध्या समाजावर वारंवार कुटुंबावर वारंवार हत्या होत आहे। गाव पातळीच्या गाव गुंडा गिरी करुषानं पातळीवर हल्ला करत आहे, गाव हल्ला होत आहे। तरी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी SP साहेबांनी तातडीने ह्या हल्ला पारध्यावर होणारा अन्याय अत्याचार तातडीने थांबवावा, अन्यथा आम्ही इथे धरणी आंदोलन तीव्र स्वरूपाचं छेडू। लय आम्ही 2 घरं आहेत, पारधी समाजाची 2 घरं आहेत, ते 2 घरावर लय अत्याचार होतो आहे। तुम्ही त्याचा तातडीने माझा विचार करून मला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे।